इंग्रजांनी दिल्लीचा ताबा मराठ्यांकडनं जिंकून घेतला, मुघलांकडनं नाही. महाराष्ट्र आता दिल्लीतनं कायमचा बाहेर पडला. 11 सप्टेंबर 1803ला दिल्लीजवळ पटपर्गंज या गावामध्ये मराठ्यांची फौज डिफेन्सिव्ह पोझिशन घेऊन इंग्रजांच्या फौजेची वाट पाहत होती. यावेळेला मराठ्यांकडचा मोर्चा सांभाळत होते फ्रेंच कमांडर लेफ्टनंट कर्नल लुई बार्क्विन. इंग्रजांची फौज लॉर्ड लेक यांच्या आज्ञेखाली चालून आली आणि मराठ्यांनी एकसारखा तोफेचा मारा इंग्रजांवरती सुरू केला. हा तोफेचा मारा इतका जबरदस्त होता की इंग्रजांची फौज ताबडतोब पाठीमागे सरकली. लॉर्ड लेक यांनी मुद्दामून ही फौज पाठीमागे आणलेली होती. मराठ्यांनी त्यांची डिफेन्सिव्ह पोझिशन सोडली. त्यांना असं वाटलं इंग्रज आता पाठीमागे सरकतायत आणि मराठ्यांनी इंग्रजांवरती चाल केली. याचा फायदा घेत लॉर्ड लेक यांनी त्यांचे इन्फेंट्री बॅटॅलियन्स पायदळ पुढे आणलं आणि मराठ्यांची फौज उधळली. 3 दिवसांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचा जरी पटका खाली उतरवण्यात आला आणि युनियन जॅक वर चढवण्यात आला. दिल्लीचा ताबा मराठ्यांकडनं इंग्रजांनी जिंकून घेतला. दिल्लीची ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आपण असं म्हणतो. यातला महाराष्ट्र आता दिल्लीतनं कायमचा बाहेर पडला.